नमस्कार, सुखमंत्रमध्ये स्वागत आहे. सध्या आम्ही पावसाच्या प्रतीक्षेत आहोत. आभाळाकडे रोज बघणं चाललेलं आहे. पाऊस काही येत नाहीये. प्रशांत महासागरात अल निनोचा प्रभाव आहे असं ऐकायला मिळतंय यूट्यूबकडनं. आणि जरी पाऊस आला नाही आत्ता लगेचच, तरी जी पावसाळ्याची कामं असतात तर ती आम्हाला वेळच्या वेळी करावीच लागतात शेतकऱ्यांना. सो आम्ही आत्ता पडवळ आणि काकडीच्या बिया आहेत ज्या, त्याचे अळं घालणं हे जे काम असतं आमचं, तर ते काम आम्ही इथे करायला घेतलंय आता. आणि ते करताना कसं कसं काम करायचं आहे, त्याच्यासाठी काय काय वस्तू लागतात, साहित्य लागतं आणि कसं कसं ते करावं लागतं हे दाखवण्याचा आता इथे प्रयत्न करतोय. ह्या इथे पडवळाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि ह्या काकडीच्या बिया आहेत. ह्याला जे रसायन लावलेलं असतं, ह्या विक्रीच्या बिया आणलेल्या आहेत आम्ही विकतच्या दुकानातून. तर ह्या बिया खराब होऊ नये किंवा त्याला मुंग्या वगैरे लागू नयेत, किडे लागू नयेत म्हणून ह्याला आजकाल असं रसायन लावूनच आम्हाला दिल्या जातात बिया. तर या पडवळ आणि काकडीच्या बिया आहेत. ह्या बिया आम्ही आता इथे घालण्याचं काम करणार आहोत आणि त्या कशा काय रुजतायत वगैरे आणि त्यानंतर त्याच्यावरती येणारी फळं, त्याला लागणारं खत पाणी, त्याच्यासाठी लागणारा मांडव, ह्या संपूर्ण गोष्टीचा आम्ही व्हिडिओ करणार आहोत. पण हे संपूर्ण गोष्ट ही आहे जी, तर ती एका व्हिडिओमध्ये शक्य नाही आहे दाखवणं. त्यासाठी त्याचे 2-3 पार्ट होतील. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि निश्चितच व्हिडिओ सगळे बघा. 2-3 पार्टमध्ये तुम्हाला पूर्ण पडवळ काकडी येईपर्यंतचे व्हिडिओ निश्चितच चांगले बघायला मिळतील. या इथे संपूर्ण आम्ही अशी जमीन खणून घेतलेली आहे. ज्या वेळेला तुम्ही अळं घालता त्यावेळेला वैशिष्ट्य म्हणजे वरती आधी खालती जमीन आणि वरती आभाळ, एक प्रकारे अशा प्रकारच्या ठिकाणीच आपण शक्यतो करून अळं घालावं. कारण की पाऊस जो येईल तो डायरेक्ट अळ्याच्या जागेवरच पडावा अशी एवढी अपेक्षा असते. कारण वरती जर मोठी मोठी झाडं वगैरे असली तर भरपूर जेव्हा मोठा पाऊस होतो त्यावेळेला पाणी सगळं खाली टपकतं आणि ते मोठे मोठे ठिपके जे खाली पडतात त्याच्यातून छोटे वेल, त्यांचे जीव नाजूक असतात, त्यामुळे ती अर्धी अळी अशाच प्रकारे मरून जातात. तर असं होऊ नये यासाठी वरती तुम्हाला रिकामा आभाळ ज्या ठिकाणी दिसेल त्याच ठिकाणी शक्यतो अळं घालावं. आता आमच्या इथे अंगणच असल्यामुळे इथे रिकामी जागा खूप आहे. तर आम्ही आता इथे हे अळं घालण्यासाठी ही एवढी चौकोनी जागा आहे जी, ती आम्ही आधी खणून घेतली पूर्णतः. आता जमिनीमध्ये खालती ज्या वेळेला आपण हे खणून घेतो तर खालती जमिनीत ऑलरेडी मुंग्या किंवा छोटे कीटक, जे कोणी किडे असे असतात की जे आपले बियाणं खाऊन टाकतील अशा प्रकारचे, तर त्यासाठी मी ही पावडर आणली आहे. आमच्याकडे ही पावडर मिळते रामबाण म्हणून. तर ह्या रामबाण पावडरीचा मी वापर करणार आहे. ही संपूर्ण ह्या प्लॉटला मी आधी रामबाण पावडर मारून घेणार आहे आणि त्यानंतर ह्या प्लॉटमध्ये लेंडी आणि शेण आहे जे सेंद्रिय खत आहे ते त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये परत ही पावडर थोडी मिक्स करणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्येही लेंडीमध्ये किंवा शेणामध्ये सुद्धा जर काही किडामुंगी असेल तर ती संपूर्णतः नष्ट होईल आणि आपल्याला जिथे घालायचं आहे बियाणं ती संपूर्ण जागा आपली एकदम चांगल्या प्रकारची होऊन जाईल. सगळंच काम पावड्यानी करायला लागतं आणि सगळंच काम झेपत पण नाही आता, त्याच्यामुळे थोडीशी हेल्प करतोय मुलगा. आणि ह्याच्यामध्ये मातीमध्ये पांढरी पावडर जी म्हटलं तुम्हाला रामबाणची ती घातलेली आहे आणि ती माती आता खालीवर करून त्याचे 2 चौकोन करतोय सारखे, ज्याच्यावरती एक काकडीचं बी आणि एकावरती पडवळाचं बी घालता येईल. या इथे अशा प्रकारे 2 चौकोन करून घेतलेत. जर ही जी माती दिसते, हे जे काही आमचं अंगण असतं केलेलं, तर ह्याला आमचं शेणाने सारवण काढलं जातं. तर त्या सारवणाच्या मातीमध्ये एक प्रकारची वाळवी असते, म्हणजे जी आपल्याला पावसाळ्याच्या वेळेला बघा लाईटवरती येते वाळवी, तर ज्याला पंख फुटून त्याची वाळवी होते, ती वाळवी आमच्या मातीला इकडे कोकणातल्या बरीच आहे. तर त्या वाळवीचा जो छोटा किडा असतो, ज्याला पंख नसलेला किडा असतो, तर तो सगळे बियाणे खाण्यात एक्सपर्ट असतो एकदम. तर त्याच्यासाठीच ही आम्ही पावडर वापरले रामबाण. तर तो किडा आता ह्या मातीत सुद्धा अवेलेबल आहे, तो आपल्याला आता दिसणार नाही. ज्यावेळेला तुम्ही बियाणं इथे घालाल त्यावेळेला तुम्हाला 2-3 दिवसात बियाणं रुजलं नाही तुमचं, तर तुम्हाला असं वाटतं की बिया घालून 4 दिवस झाले तरी पण अजून आलं का नाही, म्हणून तुम्ही जेव्हा माती उकरून काढून बघता, हे सगळे प्रयोग मी करून बघितलेत स्वतः, तर त्यावेळेला तुम्हाला कळतं की बीचं फक्त टर्फल शिल्लक राहिलेलं असतं, आतला जो गर असतो तो या वाळवीने सगळा खाऊन टाकलेला असतो. तर तसं होऊ नये ह्यासाठीच ती रामबाण पावडर आम्ही मारूनच बाजूला घालतो की त्या वासाने मग ती कोणताही किडा कीटक किंवा मुंगी तिथे येत नाही. 2 प्लॉट तयार केलेले आहेत आता इथे आणि आता लेंडी आणि शेणखत जे मी म्हटलं तुम्हाला ते पण आम्ही इथे आणून ठेवलंय. परंतु काय असतं, त्या लेंडी आणि शेणखतात सुद्धा अशा प्रकारचे विविध किडे असतात आणि जमिनीची जी मातीचा जो पोत असतो, चांगल्या प्रकारचा कस असतो, तर त्या कसामध्ये आणि अजून आमच्याकडे पावसाळा चालू झाला नाहीये, सो आम्हाला इथे आता पाणी घालायला लागणार आहे. त्यामुळे त्याची जी आग आहे, लेंडी आणि शेणाची जी आग आहे, ती आग ज्याला जास्ती होऊन ते जर बियाणं रुजलं नाही तर उगाच रिस्क उठवायला नको, यासाठी मी आता सध्या नुसत्या मातीमध्येच बियाणं घालण्याचा निर्णय यंदा घेतलाय. कारण की वरून सतत पाऊस पडत असता तर ते चांगल्या प्रकारे रुजलं असतं आणि त्याला त्याची गरज लागली असती लेंडी शेणाची.
पण ह्या वेळेला अजून पाऊस आलेला नाही आहे आणि आम्ही वरून पाऊस झारीने वगैरे पाणी घालणार आहे आणि त्यामुळे मग त्याच्यासाठी आम्ही रिस्क न उठवता आत्ता मी ह्या फक्त मातीमध्येच हे बियाणं आत्ता पेरणार आहे आज. हे केळीचे ओंडे आणलेले आहेत आम्ही. तर हे आपण जी मातीचा प्लॉट आत्ता तयार केले 2, तर त्या 2 प्लॉटना हे केळीचे ओंडे तोडायचे आहेत आणि चारही साईडने लावायचे आहेत. ते अशासाठी लावायचे आहेत की आत्ता जरी पाऊस नसला तरी अजून काहीच दिवसात जोराचा पाऊस चालू होईल आणि त्यावेळेला आपण जे बियाणं घालतोय ते बियाणं रुजून आलेलं असणार आहे चांगल्यापैकी. तर त्याच्या बाजूला जी वाटोळी जी माती आहे किंवा लेंडी शेण त्यावेळेला आपण जे घालणार आहोत तर ते संपूर्णतः मोठ्या पावसात धुपून जाऊ नये हाच याच्या पाठीमागचा उद्देश आहे. या इथे आता असे चारही ओंडे केळीचे लावून चौकोन तयार करून घेतलेले आहेत. आतमध्ये साधीच माती ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती दिसते, इथे तुम्हाला ही दिसेल पांढरी पावडर आहे जी ती मुंग्यांची पावडर इथे मारून घेतलेली आहे. ती आता इथे मातीमध्ये अशी मिक्स करून आपण घ्यायची संपूर्ण आणि त्याच्यावरती फक्त आपल्याला जेवढ्या बिया आपल्याकडे अवेलेबल असतील तर एकाच वेळी सगळ्या बिया ह्याच्यावरती घालायच्या नाही. तुमच्याकडे बियांची किती क्वांटिटी आहे त्याच्यावरती तुम्ही ठरवा की किती बिया घालायच्या. कारण एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की सगळ्या बिया 100% रुजत नाहीत. तर त्यावेळेला तुमच्याकडे बियाणं जर शिल्लक राहिलं नाही तर एक तर तुम्हाला नवीन विकत आणावं लागतं किंवा जर अवेलेबल झालं नाही तर तुम्हाला त्यावर्षी ती झाड उगवताच येत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवून करा की जर तुमच्याकडे 10 बिया असतील तर आधी 5च घाला सुरुवातीला आणि नंतरला 5 शिल्लक ठेवा. आज पाऊस नसल्यामुळे जरा जास्ती पाणी देतोय. सुरुवातीचं पाणी आहे आणि पावसाळा अजिबातच नाहीये इथे आत्ता चालू, त्यामुळे जरा जास्ती पाणी देतोय पहिलं. तर अशा प्रकारे आपण आत्ता काकडी आणि पडवळाचा बियाणं कसं घालायचं, त्याचे वेल कसे रुजवायचे, ह्यासाठी बियाणं घालताना काय काय काळजी घ्यायची त्या सगळ्याचा व्हिडिओ मी आत्ता करून तुम्हाला दाखवला आहे. ह्याचे मी म्हटल्याप्रमाणे 2-3 पार्ट येतील, ते तुम्ही निश्चित बघा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संपूर्ण जेवढे पार्ट येतील ते तुम्ही निश्चितच बघा. आता ज्या वेळेला हे वेल रुजून येतील त्यावेळेला रुजल्यानंतर त्याला जे काही खत घालायचं आहे त्याच्यामध्ये दोन्ही सेंद्रिय खतं आहेत, लेंडी खत आहे, शेणखत आहे आणि शिवाय त्याला आम्ही थोडंसं रासायनिक खतही देतो, कारण कंपल्सरी आम्हाला ते थोडं द्यावंच लागतं. तर ते अत्यल्प प्रमाणात असतं. तर ते खत कसं द्यायचं आहे त्यानंतर त्याला वेल वर चढायला लागल्यानंतर त्याला जे शिऱ्या लावणं म्हणतो किंवा वरती चढण्यासाठीच्या काठ्या आणि त्याला वरती असलेला मांडव घालणं, तर त्या मांडवावरती वेल चढल्यानंतरच त्याला ही फळधारणा होते. तर हे सगळी जे काही काम आहे याच्या संदर्भातलं, तर त्यासाठी आम्हाला 2-3 असे आम्हाला याचे व्हिडिओ बनवावे लागतील. तर ते आम्ही निश्चितच बनवणार आहोत. तुम्हाला संपूर्ण माहिती देणे हा या पाठीमागचा उद्देश आहे. तर त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संपूर्ण व्हिडिओ निश्चितच बघा आणि शेअर पण करा.